तर भाई प्रतीक शिंदेने लई गांडफाड कमबॅक केला, तो कसा असा? मुझे जो सही लगता है मैं करता हूँ, वो चाहे समाज के खिलाफ हो, पुलिस कानून या फिर पूरे सिस्टम के खिलाफ क्यों ना। ये दुनिया झुकाने चली सर मेरा, मुझे समझेगी ये मेरे मिटने पे। मला वाटतं असा कमबॅक केलं तर भाऊ लोकांची गांड फाडल, पण असा शो ऑफ करता करता भाऊचीच गांड फाटून जायची। आपसे हस्ती है बड़ी बड़ी हस्ती में, खुद की तारीफ ऐसे करता नहीं, खड़े खड़े चलती है सड़कों पे मस्ती में, कुत्तों के गली से गुजरता नहीं। न काय ते गुल्लाल फेकणं, न काय ते गाड्याची पलटण दाखवणं, न काय ते हेलिकॉप्टरनं उतरणं, भाई आलेच तर म्हणते कमबॅक। गाडी अडकलेले लोक म्हणलेले प्रतीक शिंदे संपला, आलोय परत तेच वादळ घेऊन, ट्रिपल एक्का हो मागं बाप आलाय उडायला। भाऊच्या नजरेत हा भलाही कमबॅक असेल, आमच्या नजरेत हा फक्त शो ऑफच आहे। हा असा गोड गोड गुलाल फेकत आहे जशी याची गाडी लई मोठं युद्धच लढून आली। बोललेलो का नाही, ज्या दिवशी ट्रिपल एक्का येईल त्याच दिवशी दिवाळी, बघा दिवाळी। ठीक आहे भाऊ, तू आता दिवाळी कर, हीच गाडी काही दिवसात तू ये दिवाळी वाजवन। 4-2 भिकाऱ्यांच्या नजरा लागल्या म्हणून माझ मोडला असा होत नाही, गाडी आता माघारी आली। स्वतःचीच गाण मस्ती असल्यावर गाडी मागे नाही तर पुढे जाणार आहे का? तर तुम्हाला वाटल झालं एकदा झालं ह्याच्यावर, आता हो आता संपलं, आता गप बसल। नाही भाऊ, तू गप कसा बसल? गप बसलाच फालतू, गाडीचे हप्ते कोण भरण मग? त्याच दिवशी गाडी चिखलात जंगलात झाडा झुडपात नाही डोंगराव दिसणार आहे। ते तर आम्हाला बी माहित आहे भाऊ, तुला गाडी घेतली स्वतःच्या शौकसाठी नाही, इन्स्टाच्या शौकसाठी, म्हणजेच रीला अपलोड करासाठी। तुम्ही खाल्ले किती पण दगड मारा, आपल्यापर्यंत पोहोचत आहे भाऊ तुमच्या दगड ढगा। भाई तू डगात आहे फक्त 10-15 मिनिटासाठी, त्याच्यानंतर तू स्वतःच खाली येशील लोकांची दगड खासाठी। ले भाई, गाडी बनवून का नाही आली भाऊचं? अजून आग मुतणं चालू झालं भाऊ, अजून 1-2 महिने आग मुतन, त्याच्यानंतर अजून गाडीची गाण मारन, अजून शोरूम मध्ये टाकन, अजून कमबॅक करन, #टिबल छक्का। भाऊ फॉर्च्युनरची रिस्पेक्ट वाढवत नाही तर घटवत आहे, तो दिवस बी दूर नाही की लोक या गाडीला बी छापरी गाडी म्हणून घोषित करन। लोक लक्झरी गाड्या घेते स्वतःच स्टँडर्ड वाढवण्यासाठी, पण भाऊनं गाडी घेतली स्वतःच स्टँडर्ड कमी करण्यासाठी। तुम्ही मला त्रास दिला, मला विरोध केला, माझं नाव बदनाम केलं, तुम्हाला वाटलं का मी हारलो? अरे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं जास्त तुम्ही मला छळणार त्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला छळणार। शो ऑफ करणारा तू, लोकांना बोलायला चान्स देणारा तू, लोकांनी त्याच्यावर काही म्हणलं तर मनावर बी घेणारा तूच। बदनाम तुले लोकांनी नाही तर तून स्वतःला केलाय। प्रतीक शिंदे एखाद्या सेकंड हँड इंडिका मध्ये फिरला असता का नाही, लय भारी पोरग आहे, 1 नंबर माणूस आहे, आयुष्य पत्त्यासारखं पोरग नाही, आणि तेच प्रतीक शिंदे आज कमी वयात फॉर्च्युनर घेऊन फिरतोय, तर अशी आग लागली काय काय लोकांच्या बोडाला। अरे शेंगुरे, आता फॉर्च्युनर मध्येच फिरून तू एडेचाडे करताय, त्याच गाडीचा मास दाखवत आहे, त्याच्यावरूनच लोकांनी तुले नाव बोट ठेवले तर तुझ्यावर जडत आहे बाबाजीचा घंटा। ठीक आहे, तुमची आग अशीच राहू द्या, मी तुम्हाला मुलम सप्लाय करणार आहे लवकरात लवकर। मलमची गरज लोकांले नाही तर तुलेच आहे, शो ऑफ करण्याच्या नादात डुंगणाले घाव जे आले असं। ते कसं आहे, पिंजऱ्यात राहणाऱ्या पोपटांनी गरुडाला कसं उडायचं हे शिकवायचं नसतं। अरे भाई, तू गरुड जरी असल, गरुडाला बी शिकार करासाठी जमिनीवरच या लागते, नाकरी का म्हणलं? गरुडाला कसं उडायचं हे शिकवायचं नसतं। अरे जाऊ, माझी गाडी धडकली होती का मग, पण 3 दिवसात मला 6,500 फोन आलते। त्यांना का म्हणलं माहित आहे का? भाऊ थोडे पैसे पाठवून द्या ना, मी भलाय फॉर्च्युनर घेऊन गाण मस्ती करत असाल, पण हाच माझ्याच गांडीवर एक दिवस नक्की पडणार, #टिबल छक्का। तर बस भाई, आजच्यासाठी एवढंच, भेटू मग अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये।